माझ्या मुलीने मला सांगितलं की ती असं जगू शकत नाही, पण जेव्हा मी तिला मदत करायला गेले, तेव्हा तिने मला तिथून निघून जाण्यास सांगितले. माझी 3 वर्षांची मुलगी एक सिंगल मदर आहे. तिला ओसीडी आहे आणि ती प्रत्येक गोष्ट अगदी परिपूर्ण असावी असा हट्ट धरते. ती तिचे काम आणि व्यायाम करू शकली पाहिजे, यासाठी मी आधीच दर आठवड्याला तासनतास माझ्या नातवाकडे लक्ष देऊन घालवते. अलीकडे लसीकरणानंतर माझा नातू खूप रडत होता आणि त्रासून घेत होता. आज तिने मला मेसेज केला की ती खूप घाबरली आहे, तिला घर साफ करता येत नाहीये किंवा अभ्यास करता येत नाहीये आणि तिने स्पष्टपणे लिहिलं होतं की ती असं जगू शकत नाही. मी घाबरले आणि तिला सांगितलं की मी आता तिथे येत आहे. तिने परत मेसेज केला नको आणि म्हणाली की मी आज आधीच खूप मदत केली आहे. मला वाटलं की ती फक्त खूप तणावाखाली आहे आणि तिला अजूनही माझी गरज आहे, म्हणून मी तरीही तिथे गेले. मी तिच्या घराच्या व्हरांड्यात पाऊल ठेवलंच होतं की तिचा मेसेज आला. "तू आहेस का? प्लीज आत येऊ नकोस." मी पूर्णपणे स्तब्ध झाले. मी तिला सांगितलं की आधी मला घाबरून नंतर दरवाजा बंद करणं योग्य नाही. ती माझ्यावर ओरडू लागली. तिने माझ्यावर तिच्या इच्छेचा आदर न करण्याचा आणि तिला नियंत्रित करण्याचा आरोप केला. मी प्रचंड रागात तिथून बाहेर पडले. मला फक्त माझ्या मुलाला आणि नातवाला मदत करायची होती. माझी मुलगी हतबल वाटत असताना तिच्या "नाही" या शब्दाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मी खरंच चुकीची आहे का?